नकोस एकदम. आणि कुणी विचारलं तर सांगायचं माझी मावस बहीण आहे. ओके. आणि जरा अति मुलगी करू नकोस. थांबा. काय चाललंय? कोण आहे? मी कोण आहे? मला विचारायच्या आधी हिला विचार, ही कोण आहे? असं काय बोलतेस? जो आमच्या रेक्टर मॅडम आहेत. कळतंय काही तुला? आय एम सॉरी, मी पटकन ओळखले नाही तुम्हाला. आधी तुम्ही बारीक होतात ना. कधी? आधी कधी? आधी आधी नाही का त्या डाएट वाल्यांनी त्यांचा दवाखाना बंद केला तेव्हा. काय बोलते ही? अहो आता तुम्ही रेक्टर कमी ट्रॅक्टर जास्ती वाटतंय. जोकिंग जोकिंग. काय चाललंय? कोण आहे? मॅम मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझी मावस बहीण येणार आहे राहायला. ऍक्च्युली हिचं लग्न आहे ना त्यामुळे ही माझ्यासोबत राहायला येणार आहे. मी अर्ज केला होता तुम्हाला, तुम्ही हो म्हणाला होता. सॉरी 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 लग्न सॉरी 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 सॉरी. काय ग नाव काय तुझं? तेजस्विनी. काय तेजस्विनी की रेश्मा? नेमकं काय? रेशमश्विनी. नाही माहेरचं नाव तेजस्विनी आहे. हा. आणि आता सासरी गेल्यानंतर नवरातीचं नाव रेश्मा ठेवणार आणि आणि मी त्याचं नाव शेरा ठेवलंय. रेश्मा आणि शेरा. जोकी जोकी. लंबाडच आहे काय ग? लग्न आधीच नवऱ्याचं नाव ठेवते. एवढी काही झाली सासरी जायची? अति होतंय, अति. कमी कर कमी कर कमी कर. अगं ठीक आहे राहू दे. काय ग लग्नाची तयारी झाली ना? हो. तयारीचं काय मॅडम, तयारी शेवटपर्यंत होतच असते. म्हणूनच तिला म्हटलं मी तू इथे राहायला. खायला काय करून घालणार आहेस? खायला? हा. सगळं 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 येतं तिला. सगळं? आमची तेजस्विनी सुगरण आहे एकदम. बाई ग. ए बाई बरं झाली भेटलीस तू. अगं आता मी दिवाळीत चकल्या केल्या होत्या. अगं त्या सगळ्या तुटत होत्या. कशा काय ग? अहो तुम्ही बसला असाल त्यावर. अगं तुटत होत्या म्हणजे असे तुकडे झाले त्याचे. मग ते पीठ मी असं ठेवून दिलं. काय करू त्या पिठाचं मी? म्हणजे काय टाकलं तर त्या नीट होतील? अहो चकल्यांचं कसं आहे माहितीये का, मला आता सांगताच येणार नाही तुम्हाला. आता सांगितलं तुम्हाला काही लक्षात राहणार नाही. मी तिथे प्रत्यक्ष असणं गरजेचं आहे. ते पण आहे. मग तुम्ही कधी चकल्या बनवणार आहात ते सांगा, तेव्हा मी नक्की येईल. तू येशील मदत करायला? कशाला? नको राहू दे मॅडम, खूप उशीर झालाय. आम्ही जातो. थांब ग. पण त्या आत्ताच चकल्या त्यांचं काय करू? आताच आहेच का? त्या बार मध्ये द्या. बार मध्ये. हो बार मध्ये? हो तिकडे कळत नाही ना अखंड आहे की तुटलेले, तिकडे चालतात. हा चांगला उपाय. बाई ग तू बरा संसार सांभाळशील. असंच टाकाऊतून टिकाऊ वृत्ती बाई संसार सांभाळायला शिकते. असंच भारी आहे. हो बरोबर. पण आता मी जाते. माझ्या टिकाऊ वस्तू कितपत टिकतील सांगता येत नाही. संगीत आहे की नाही? हो हो आहेत ना, आहे ना. संगीत आहे. संगीत आहे. काय मंगळागौर सुद्धा आहे. तेजू इथे मंगळागौर सुद्धा ठेवली आहे? हो. नको तो शांतपणा करते. लग्नानंतर असते ना? हो लग्नानंतर असते, पण आम्ही लग्नाच्या आधीच करणार आहोत. आधी? हो लग्नानंतर काही लफडी नको. लग्नानंतर फक्त चंगळागौर. नको ना, नको. ए मला बोलवशील ना चंगळागौरीला? अगं मंगळागौरला. मग काय बोलवीन मी. आपण बोलू आहे ना? हो नक्की बोलू. आम्ही तुम्हाला निमंत्रण. अच्छा बाय बाय. गुड नाईट. यायचं. आपण छान फुगड्या वगैरे घालू. फू बाई फू. ए तेजू इथे अगं ये ना. तुला गाणं गाता येतं? गाणं येतं. ये ना लवकर. बाई ग तुला गाणं येतं तर आता पटकन 2-3 आयटम करूया आपण. नको ना. मंगळागौरीचे? हो. अहो नको नको. मंगळागौरीच्या नादात माझं सगळं घरंगळागौर होईल. नाही मग आपण ना किमान फुगडी घालूया. नको फुगड्या नको. चल ना फुगडी तर घालूयाच. निसटेल सगळं. मंगळागौरच्या प्रथेप्रमाणे तू नाव घे आधी. नाव घे ग. नाव कसं मी घेणार? अगं घे ग. नाव नको नको. घे म्हटलं ना. घे घे. काय तो हॉस्टेलमध्ये जात असताना रेक्टर आली भस्कन. हॉस्टेलमध्ये जात असताना रेक्टर आली भस्कन.
नाव घे म्हणते चोमडी देवीशी वाटते सटकन. नाही याच्यात नाव कुठे आहे? नाव मी संपूर्ण घेतलंच नाही ना अजून. नाव संपूर्ण नाही घेतलं. नाही मग घे ना. नाव घ्यायला सांगते चोमडी देवीशी वाटते सटकन. शेरा म्हणे. शेरा माझ्या नवऱ्याचं नाव. चांगलंय चांगलं. चल आता फुगड्या 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 घालूया. फुगड्या नको, नको. चल ना ग फुगड्या घालूया. फुगड्या नको. बघत जमेल तुला. चल 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 लवकर. हे चांगलं आहे. चल आता वेगळी वेगळी वेगळी. तुला काही माहितीये का? मला काही नाही आहे त्यातलं. आगोटा पागोटा करूया. हा, चालेल. चल चल सुरू हा सुरू सुरू. आगोटा पागोटा आगोटा पागोटा लाल साडी नेसीन म्हणते राणीच्या बागेत जाईन म्हणते आगोटा पागोटा आगोटा पागोटा. अय्या, रस झाला. काय? बस झालं, बस झालं, बस झालं. तेजा काय छान करतोस रे तू. काय काय काय? तेजा मी लाडाने प्रेमाने तेजा म्हणते. चल आपण जाऊया. लवकर जाऊया लवकर. हा, आता काय इकडे ये तेजू. काय बरं झाली तू आलीस. मला खरं तर तुला काहीतरी सांगायचंय. नाही ऍक्च्युली मी तिच्या घरच्यांनाच सांगणार होते पण ते बरं नाही दिसत ना. तू तिची बहीण आहेस तिच्या वयाची आहेस तर ती समजावशील ना तिला. नाही खरं तर ती गुणी मुलगी आहे पण आजकाल ना तिच्या काही काही गोष्टी मला खूप खटकतायत ग. काय हा, म्हणजे नक्की काय झालंय मॅडम सांगा तुम्ही मला. मी सांगते तुला पण तू तिच्या घरच्यांना सांगणार नाहीस ना. नाही 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 मी घरच्यांना सांगणार नाही. मी माझ्यापर्यंतच ठेवीन. तुम्ही सांगा. अगं ती त्या टपोरी सनी मुणगेकर सोबत फिरत असते. काय 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 नाही 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 तेजस विनी तेजस्विनी अगं नाही मॅडम तुम्ही काही बोलताय असं काही नाहीये. कधी ना कधी तुझ्या घरच्यांना सांगावं लागणारच होतं ना. अहो, पण- तिला सांगितलं मी आता काय प्रॉब्लेम आहे. अहो पण असं काही ए, तू थांब. तू गप्प बस त्यांना सांगू दे. तू गप्प. तेजू हल्ली यांचं जास्तच चाललंय अगं. म्हणजे काय झालं सांगा तुम्ही मला. मी सांगते पण तू कोणाला प्लीज सांगू नको. नाही सांगणार. तुम्ही सांगा मला. सांगा. अगं त्या दिवशी रात्री 1 वाजता तिच्या रूम मध्ये आला तो एक खिडकीत ना. आयुष्यभर अगं, मला शंका आली म्हणून दार उघडून बघितलं तर माझ्या समोर असं अरे धर आली समोर उघडं पडलं मॅटर असं काहीतरी फालतू म्हणत होतं. असं कसं. हे काय अशा मुलासोबत असते तू. मी म्हंटल आता जाऊ दे मुलगा बरा असता तर काही प्रॉब्लेम नाही. मॅम हे क दर्जाचं प्रकरण आहे रे. कसं वाटतं ते. अहो असं काही नाही. गप्प बस. खूप झालं तुझं कळलं ना. हे तेजू आवाज बदलतोय अहो तुझा. काय नाही आवाज बिवाज बदला तेव्हा खोटा वीग आहे हे बघा. तेजस आहे माझं नाव. तू गप. तुझ्या सोबत राहिलं म्हणून मी इतका खटाटोप करतो आणि तू त्या स्लॅपस्टिक सोबत नाही. गप का मॅडम. आय एम सॉरी. हे सगळं हिचं प्लॅनिंग होतं. त्या दिवशी मी बोललो खिडकीतून भेटायला येतो तेव्हा हा कळलं आता मला तो पकडला गेला म्हणून. अरे असं काहीच नाही गप रे. का मॅडम. आय एम रिअली सॉरी. तुम्ही रेस्ट्रिकेट करा नाही तर काही करा पण हिला शिक्षा द्या. मी चाललो. ए थांब. काय चाललो आणि पुण्याबाहेरच्या कात्रजच्या प्रियदर्शी इंदलकर. तुला काय वाटलं मी अशी चुटकीसरची फसवली जाईन का. गेले 20 वर्ष हॉस्टेलची रेक्टर आहे मी आणि मी खडूस आहे म्हणून रेक्टर नाहीये. मी रेक्टर आहे म्हणून शिस्तबद्ध आहे. ते तुम्हाला खडूस वाटतं. सॉरी मॅम प्लीज घरी नका ना सांगू प्लीज. नाही घरी तर मी सांगणारच आहे. मॅम नको ना. यांचं लग्न करून टाका. बरा मुलगा आहे अगं. फुगडी पण बरा घालतो. आणि ते सनीचं वगैरे काही नाही. ते मी खोटं सांगितलंय तुझं खरं रूप बाहेर यावं म्हणून. अहो नाही मॅडम ते मी हे मुलगी वाटावं म्हणून हे सगळं केलं होतं. नाही ते मिठी मारलीस तेव्हाच कळलं की तू पुरुष आहेस. तुम्ही काही सुधारणार नाहीयेत. रितसरीच्या बाबांकडे हिचा हात माग मग लग्न करून घेऊन जा. चल निघ आता इथून. चालेल. ए तू काय जा ना. चल लवकर हे उचलून घेऊन जा. ए, प्रिया बाय. बाय. जा ना. एक काय बरा मुलगा आहे तसा. नाही तर आमचा गौऱ्या. एक